नमस्कार मंडळी, किरण ठाते या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मंडळी, आज मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगून या व्हिडिओला सुरुवात करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, गोष्टीला सुरुवात करूया. एकदा एका आजोबांचा 100वा वाढदिवस होता. मस्त केक कापला, टाळ्या झाल्या, सगळं हॅप्पी झालं. पण आजोबांच्या शतकाचं गूढ सगळ्यांना हवं होतं. आपल्या 95 वर्षाच्या सडपातळ पत्नीची अनुज्ञा घेऊन आजोबा सांगायला लागले, माझं 25व्या वर्षी लग्न झालं. काही दिवसांनी आमच्यात सगळ्यांसारखीच भांडणं व्हायला लागली. सततच्या भांडणाला कंटाळून आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला. ज्याची चूक असेल त्याने घराबाहेर पडायचं आणि 5 किलोमीटर चालून परत यायचं. तेव्हापासून मी दररोज 5 किलोमीटर चालत आलो आहे. माझ्या तब्येतीचं हे गुपित आहे. पण आजी देखील स्लिम आणि ठणठणीत आहे की, त्याचं काय, लोक विचारायला लागले. आजोबा त्याच्यावर म्हणाले, माझ्यावर विश्वास नसणं हे तर या भांडणाचं कारण आहे. मी 5 किलोमीटर चालत जातो की नाही हे आणि कुठे कुठे वाटेत थांबतो बसतो हे पाहण्यासाठी ही सुद्धा माझ्या वाटोपाठ येत असे. त्यामुळे तिचीही तब्येत ठणठणीत आहे. अशी आहे ती मजेशीर गोष्ट. चला तर मग, आहेत की नाही असे चालण्याचे फायदे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चालणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ती फुकट आहे. ती कधीही कुठेही करता येते. अगदी वर्षानुवर्ष तुमच्या जगण्याचा ती भाग होऊन जाते. तुम्हाला जर पायांची काही समस्या असेल किंवा तुम्ही अशक्त असाल तर गोष्ट वेगळी, पण नाहीतर चालण्यासारखा अतिशय उपयुक्त व्यायामच नाही. चालणं ही एक ॲरोबिक क्रिया आहे. त्यात शरीराच्या खालच्या भागातल्या स्नायूंचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याचे फायदे जास्त आणि तोटे कमी आहेत. नेहमीपेक्षा वेगाने आणि जास्त अंतर चालल्याचे अनेक फायदे आहेत. त्या चालण्याचे फायदे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे हृदयासाठी चालणं. हृदयासाठी चालणं हा अतिशय उत्तम व्यायाम आहे. रोजच्या रोज जर तुम्ही चालत राहिलात तर हृदयरोगाचा धोका कमी होतो. रक्तदाब कमी होण्यास मदत होते आणि वेगाने चालल्यास हृदय आणि श्वसनक्रियेला देखील फायदा होतो. जर तुम्हाला चिंता किंवा डिप्रेशन असेल तर चांगलाच फायदा होतो. दुसरा फायदा आहे हाडांच्या आरोग्यासाठी. शरीराचं वजन घेऊन आपण दिवसभर चालत असतो. त्यामुळे शरीरातील हाडांची शक्ती वाढते. त्यामुळे हाडं लवकर ठिसूळ होत नाहीत. चालण्यामुळे लवकर हाडं ठिसूळ होत नाहीत. तिसरा फायदा आहे स्नायू बळकट होतात. रोजच्या रोज चालण्याने स्नायू बळकट होत असतात. विशेषतः पाय, बोटं, कंबर यामुळे शरीराचं संतुलन चांगलं राहतं. चालण्यामुळे स्नायूंमध्ये लवचिकता निर्माण होते आणि चालण्यामुळे शरीराचा बाकाही चांगला राहतो. कॅलरी कमी होतात. वजन कमी करण्यासाठी चालणं हा अतिशय उत्तम उपाय आहे. कोणत्याही वेळेला कितीही वेगानं चाललं तरी ऊर्जा खर्च होते आणि त्यामुळे वजन कमी होतं. सकाळी चाललं तर दिवसभराच्या भुकेवरतीही नियंत्रण राहतं. 5वा उपाय आहे इन्शुलिनवरती नियंत्रण. अनेक अभ्यासाअंती असं लक्षात आलं आहे की चालण्यामुळे साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. त्यामुळे फॅट साचत नाही, कारण त्याचा थेट संबंध हृदयरोग, डायबेटीस आणि यकृताच्या विकारांशी असतो. इन्शुलिन आपल्या शरीराला कसा प्रतिसाद देतो हे चालण्यामुळे आणखीनच सुधारतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हातारपण लांबतं किंवा आयुर्मान वाढतं. मंडळी, हीच गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली होती. मंडळी, चालण्यामुळे तुमचं आयुर्मान वाढतं. जास्तीत जास्त चाललं की लवकरात लवकर मृत्यू येण्याचा धोका कमी होत जातो. आणि पुढचा फायदा म्हणजे व्हिटॅमिन डीच्या पातळीत सुधारणा होते. हा तर फायदा नजरेआड करून चालणारच नाही. मोकळ्या हवेत फिरायला गेल्यामुळे व्हिटॅमिन डीच्या पातळीत सुधारणा होते. याचं कारण असं आहे की सूर्यप्रकाश हा त्वचेवर पडून व्हिटॅमिन डीची निर्मिती होते. पण इथे एक काळजी घेतली पाहिजे. व्हिटॅमिनची कमतरता असेल तर स्नायूंची शक्ती कमी होते. त्यामुळे शरीराचं संतुलन देखील बिघडण्याची शक्यता असते. आता चालण्याची सुरुवात कधी सुरू करावी याबद्दल जाणून घेऊयात. मंडळी, चालण्याची सुरुवात कधीही आणि केव्हाही सुरू करू शकतो. चालण्याचा वेग, क्षमता आपण कमी जास्तही करू शकतो. चालण्याने जखमा किंवा दुखापत होण्याची शक्यता कमी असते. जर तुमची जीवनशैली बैठी असेल आणि शारीरिक हालचाल जास्त नसेल तर चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. त्यासाठी आधी आपण हळूहळू आणि नंतर थोडा वेग वाढवावा. 30 मिनटं 6.4 किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने चाललं तर त्याचा फायदा होतो.
एखाद्या चालणाऱ्यांच्या ग्रुपमध्ये गेलात ना तर सतत प्रेरणा मिळत राहील. नवीन नवीन मित्रमैत्रिणी पण मिळतील आणि नवीन जागाही बघायला मिळतील. सरते शेवटी काय तर चालणं हा एक सक्रिय राहण्यासाठीचा उत्तम उपाय आहे आणि तो फुकट आहे. त्याने वजन कमी होतं, तुम्हाला छान वाटतं. अनेकदा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येतं. एका विशिष्ट वेगानं किंवा लयीने केल्यास स्टॅमिना वाढण्यासही मदत होते. हृदयाचं आरोग्य वाढतं आणि आयुर्मान वाढतं. तर मंडळी, करणार ना आजपासून रोज चालण्याची सुरुवात.